नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज जेवण काय बनवायचं हेच मला म्हणजे ना, भाज्या होत्या पण नेमकं कुठली भाजी बनवू यात ना थोडं कन्फ्युजन होतं. मग मी विचार केला की चला गंगाफळचीच भाजी बनवते, डांगरची. तर ना त्याला मी अगदी झटपट कापून घेतलं. मी आता त्याचं वरचं जे साल असतं ना त्याच्या सकटच त्याला कट करून त्याची ही भाजी बनवते. सोबतच घेते म्हणजे की त्याच्यात पण जीवनसत्व असतं असं मी वाचलेलं. ही भाजी ना मी यापूर्वी तुमच्यासोबत शेअर केलेली नाशिकला असताना पावसाळ्यामध्ये. आता ना मी ही थोडी वेगळ्या पद्धतीने बनवायला लागलेली आहे आणि अतिशय चविष्ट लागतं. जिरं टाकायचं, नंतर अर्धा चमचा बडीशोप टाकायची, थोडेसे 8 ते 10 दाणे आपले मेथीचे टाकायचे, हिंग टाकायचा, बारीक चिरलेला लसूण टाकायचा आणि त्यामध्ये हे जे डांगर असतं ना ते चिरून म्हणजे वाफायला टाकून द्यायचं. बरेच जण या पद्धतीचंही बनवत असणार, बडीशोप वापरत असणार आणि मेथीचे दाणे पण या दोघांमुळे ना या भाजीला अधिकच छान चव येते. त्यानंतर थोडीशी हळद टाकली. 3 ते 4 मिनिट ही भाजी मी वाफवू दिली आणि त्यानंतर ना या भाजीला थोडं पाणी सुटतं आणि थोडासा 2 चमचे आपल्या आवडीनुसार गूळ टाकायचा आणि तिखट टाकायचं. भाजी लगेच अजून परत 2 मिनटं झाकून घ्यायचं आणि झटपट अशी छान भाजी तयार होते. फोडणीमध्ये लाल मिरच्याही टाकल्यानंतर अधिक छान चव होते. हे कैरीचं जे इन्स्टंट लोणचं आहे मी शॉर्टमध्येही दाखवलेलं आणि लॉंगमध्येही दाखवलं होतं. तर आज मला ना आपल्या प्रियंका ताईंनी सांगितलं होतं की ते तेलामध्ये ना जिरे, मोहरी आणि हिंग टाका, असं डायरेक्टली न याच्यात टाकता. त्यात मी जिरे, बडीशोप, मेथीचे दाणे, नंतर हिंग आणि तिखट, हळद, मीठ टाकलेलं आहे. नंतर मी भाकरी बनवून घेतल्या आणि कुकरमध्ये ना मटकीची रस्सावाली भाजी बनवली आहे. त्यानंतर मी दुपारून ना मग म्हणजे मध्ये गॅप घेतला, सगळं घर आवरलं आणि मग भांडी जमा म्हणजे आपलं पॅकिंग करायला सुरुवात केली. जी म्हणजे शक्यतो फक्त इतकीच भांडीवरती ठेवली की जी लागणार आहेत तात्पुरता 2-3 दिवस आणि बाकीची ना पॅकिंग करून म्हणजे अगदी नॉर्मल साधं पॅकिंग केलं आहे. कारण की इथल्या इथं 2 गल्ल्या सोडून जायचं आहे म्हणून ना मग इझी होणार आहे तेवढं. सुरुवातीला ना सुरुवात कुठून करायची हेच म्हणजे ना लक्षात येत नव्हतं. म्हणजे लक्षात येण्यापेक्षा असं थोडंसं असं मनामध्ये ना आपण सेटल झालेलो असतो एखाद्या ठिकाणी आणि ते सगळं सेटल झालेलं आपला सेटअप परत उचलून दुसरीकडे जायचं. परत खूप पसारा होणार, आवराआवर करावी लागणार. मग त्याच्यासाठी ना आपलं मन थोडं मागे पुढे करत असतं. पण तिकडे जाण्याचाही आनंद आहे. ज्यावेळेस सामान मी भरत होती ना त्यावेळेस असं वाटत होतं, अरे हे तर किती व्यवस्थित लावलेलं होतं आणि मला कशा वस्तू आता पटापट भरता येत नाही. म्हणजे थोडंसं ना मी काय केलं की ज्या स्टीलच्या झाकणवाल्या बरण्या होत्या ना त्या एकाच बॅगमध्ये टाकल्या. ज्या मी नाशिकवरून येताना बॅग वापरल्या होत्या ना त्या बॅगचा मला खूप उपयोग होतो आहे. परत आता शिफ्टिंगसाठी ना त्याच बॅग यूज करणार मी. आधी ना सगळं जो सामान भरलेला होता ना तर तो मी ठेवण्यापूर्वी इथे ना मुंग्यांची ती लक्ष्मण रेखा ही खडू येतो ना तर तो खडू मी मारून घेतला. कारण की इथे इतक्या प्रचंड मुंग्या आहेत. एक कण पण त्यांना दिसला ना तर कितीतरी असंख्य मुंग्या तिथे येतात आणि भांडे जर आपण वाळवायला ठेवले ना तिथे पण मुंग्या लागतात. म्हणजे घुसतात त्या टोपलीमध्ये, कुठून येतात काय माहिती. म्हणून ना मग मी आधी सामान ठेवण्यापूर्वी ती सगळी काळजी घेतली की जेणेकरून परत किराण्याच्या बॅग्स, नंतर आपल्या बरण्या, खाद्यपदार्थ यांना मुंग्या लागू नये म्हणून. इथे ना मी ज्यांच्याही घरी गेली ना त्यांनी प्रत्येकाने ना अशा प्रकारच्या मांडण्या केलेल्या आहेत. किती छान ना. मला तर असं वाटतं फर्निचर करण्याऐवजी ना पूर्ण भिंतीभर अशा मांडण्या करून घ्यायच्या आणि वरून फक्त ना त्यांना दरवाजे करायचे. कारण की ना आपले पैसेही वाचतात आणि महत्त्वाचं म्हणजे ना की जे हेवी वजन आता आपलं डाळ, तांदूळ जे जास्त जड असतं ना तर कपाटं कितीही मजबूत असू द्या पण ते शेवटी लाकूड आहे आणि हे ग्रॅनाईट असल्यामुळे ना हे चांगल्या प्रकारे वजन म्हणजे धरतं. मी ना ज्यावेळेस पॅन्ट्री युनिट्स तयार करत होती ना तर त्यावेळेस मी ना कडप्प्यांचंच सांगायची नाशिकला. पण आमच्या बिल्डिंगच्या इथे
जे आर्किटेक्ट होते ना, तर ते म्हणत होते इतके ओल्ड फॅशन कोणी करतं का आता. पण फॅशनपेक्षा ना आपण म्हणजे आपल्या घरातल्या वस्तू अ, आपण कशा वापरणार आहोत, नंतर त्या वस्तू किती टिकणार का, वजन पेलणार का, हे पण खूप महत्त्वाचं आहे. माझ्या आईन ते ना पुण्याला नवीन फर्निचर तयार करणार आहेत, तर ना मी त्यांचं म्हणजे त्यांच्या ऑलरेडी किचन ट्रॉल्या आहेत, तर मी त्यांना ते किचन पण चेंज करणार आहे. मग मी म्हणते त्यांना की तुम्ही ना असं सरळ एक पूर्ण छान असं ग्रॅनाईटची ना मोठी मांडणी तयार करा आणि त्याला वाटलं तर तुम्ही काचेचं डोअर करा, नाहीतर वेगळ्या प्रकारचे येतात आता छान छान ॲक्रेलिकचे पण डोअर, तसे करा की जेणेकरून ना खूप साऱ्या वस्तू तिथे मावतील आणि मेंटेनला पण चांगलं राहील. तुम्हाला मी बऱ्याचदा ना मॉर्निंगच्या व्हिडिओमध्ये हा समोरचा जो बंगला दिसतो ना तो दाखवते, तो आतूनही म्हणजे खूप छान आहे. तर त्यांचं किचन पण इतकं मस्त आहे ना, प्रशस्त, आणि त्यांनी पण अशा खूप मोठ्या अशा भिंतीवर मांडण्या केलेल्या आहेत या प्रकारच्या. त्या पण त्या ताई पण इतकं स्वच्छ ठेवता. मी ज्यावेळेस संक्रांतीच्या वेळेस गेली ना, खूप चकचकीत असं, म्हणजे बाहेर पण डबे असले तर खूप वेळेस ना चिकट मळकटलेले असतात, ट्रॉलीमध्ये असले तरी, पण काही जण वरती असून पण स्वच्छ ठेवतात. खरं ते पण खूप मेहनतीचं काम आहे. हा सामान भरताना ना माझ्या मनात हेही येत होतं की मला तितकी जागा पुरेल का, की बरण्या ठेवायला. तिथेही आहे मांडणी, पण तिथे थोडी छोट्या साईजची आहे, पण तीन तीन मांडण्या दिलेल्या आहेत त्यांनी भिंतीमध्ये. तुम्हालाही माझ्या इतकीच नवीन घराची उत्सुकता असेल हे मला नक्की कळतं आहे, कारण की प्रत्येकाला काहीतरी नवीन इंटरेस्टिंग बघायला आवडतं. तो व्हिडिओ असू द्या किंवा आपली लाईफ असू द्या, काहीतरी नवीन छान असं फ्रेश करणारं असलं ना. फक्त आता ह्या प्रवासात थोडा तुम्हालाही ह्या पॅकिंगचं बघावं लागेल, पण मी लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करेन. मी खूप असं वाढवून नाही दाखवणार की मी प्रत्येक छोट्या मोठ्याच्या सगळ्याच पॅकिंग दाखवेल. आता जे कपडे वगैरे राहतील ना ते पटापट पॅक करून घेईल आणि पोचवून येईल. फक्त ज्यावेळेस कपाटं तिकडे नेणार ना, मग त्यावेळेसच मला तो सामान लावता येणार. माझ्या केसांनाही कलर करायचा आहे. माझ्याकडे जो वेलाचा होता ना तो संपलेला, तर आता पार्लरमध्ये जाऊनच करावं लागेल मला, कारण की इथे वेलाचं सेपरेट म्हणजे आपले बॉक्स नाही मिळत. मग आता परत नाशिकला गेल्यावरतीच आणावे लागतील. मी ना कितीतरी कंपनींचे कलर केसांना लावून बघितले, पण काहींमुळे ना केस गळतात, काहींमुळे जास्त पांढरे होतात आणि काहींमुळे ना अ, म्हणजे लगेच अगदी लावल्यानंतर 8 दिवसातच कलर तर निघूनच जातो केसांचा. आणि मला असं दिसलं होतं की बघा आपण जे अ, छोटे कुठले तरी 20-30 रुपयाचे इन्स्टंट शॅम्पूवाले असतात ना, तर ते जर लावले ना, तर माझ्या कपाळावरतीही काळे डाग पडलेले. मग नंतर ना मी बऱ्याच महिन्यांपासून वेला यूज करते ना, वेलामुळे हेअरफॉल पण होत नाही. आणि म्हणजे बऱ्यापैकी असं खूप दिवस त्याचा कलर टिकून राहील हे सांगणार नाही मी, म्हणजे त्याच्यात खात्रीशीर नाही आहे. पण त्याचा रिझल्ट ना मला इतर कलरपेक्षा ना खूप चांगला वाटतो, कारण की मी सगळे जवळपास सगळे लावून झाले केसांना असं तरी समजा. पण मला वेला खूप बेस्ट वाटतो. मी ना त्याचं आता मोठं पॅक घेऊन घेते आणि घरी ना नाशिकला एक ताई यायची, ती लावून द्यायची. मग ते खूप स्वस्त पडायचं मला. पार्लरमध्ये ना टचअप करायलाच 800 रुपये लागतात, ग्लोबल करायला 3000 रुपये लागतात. मग ते खूप महाग पडतं. म्हणून मग एकदा आपल्या केसांचा कलर कुठला मॅच होतो तो आपण घेऊन घ्यायचा, मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवायचा, आणि मग जे होलसेलचे दुकान असतात ना तिथे मोठे बॉक्स मिळतात. 3 आठवड्यांपासून ना मी या मांडण्यांना पुसलंच नव्हतं, जायचं म्हणून. तर आम्ही ना फेब्रुवारीतच घर बघितलेलं होतं, 19 फेब्रुवारीला फिक्स केलेलं की त्या घरात जायचं असं. मग त्याच्यानंतर ना एकदा मी थोडं स्वच्छ केलेलं, पण नंतर केलंच नाही. मग इतकी धूळ झालेली. आता ना मी जी भांडी लागणार आहेत ना 3 ते 4 दिवसासाठी, ती ह्या मांडणीवरती रचून देते. पुसून घेतलं तर
आणि रॅक वगैरे ना आम्ही आधीच तिकडे पोचवून येणार आहोत. मग सगळं व्यवस्थित मी तिथे लावून देईल आणि मग नंतर ना मोठा सामान घेऊन जाऊ. आधी छोटं सामान घेऊन जाऊ, म्हणजे की मला गेल्यानंतर ना उन्नतीची पण एक्झाम आहे. मग सगळंच असं ओव्हरलोड नको व्हायला. आणि आता मला तुमच्यासोबत पण न खंड पडता कंटिन्यू व्हिडिओ म्हणजे टाकायचे आहेत. कारण की ना एक दिवस जरी गॅप गेला ना तरी पण मला असं वाटायला लागतं आता की खूप दिवस झाले मी तुमच्याशी बोललीच नाही. कारण की हे व्हिडिओ मार्फत ना मी तुमच्याशी माझ्या मनातल्याच जणू काही गप्पा मारत असते मैत्रिणींशी. रोज व्हिडिओ टाकायला काही नाही, मी टाकू शकते, पण ना असं वाटतं की ते पानसटसारखं हेच म्हणजे की हेच जेवण बनवलं, हेच स्वच्छ केलं, हेच आवरलं, असा टाईमपास केला. म्हणजे हे दाखवायला ना माझ्या मनाला खरं तर पटत नाही. यापूर्वीचे माझे नाशिकचे व्हिडिओ तुम्ही बघितले की किती मी असं प्रॅक्टिकली दाखवायची की मी जे स्वच्छ केलेलं आहे, ऑर्गनाईज केलेलं आहे, अगदी सिस्टमॅटिक. पण इथे ना तितकं माझ्याकडे सामान पण नाही आहे. त्यामुळे ना मग मी जास्त दाखवू पण शकत नाही. माझा ना प्रत्येक व्हिडिओमध्ये ना एकच हेतू असतो की तुम्हाला काहीतरी थोडं का असेना पण मोटिवेशन मिळावं. म्हणजे असं नुसतंच टाईमपास होतोय, एक करमणूक म्हणून बघायचं आहे, असं नको व्हायला. म्हणून ना मग मी ते रोज टाकण्याचं टाळते. आपली घरातली कामं ना म्हणजे छोटी जरी वाटत असली काही जणांसाठी ना तुच्छ असतात ही कामं. म्हणजे काही लोकांना वाटतं ही काही कामं असतात का स्त्रियांना. पण खरं तर ना यूट्यूबमुळे आपल्या स्त्रियांचं ना महत्त्व वाढलं आहे. हे पण तितकंच खरं आहे आणि त्याला तितकं म्हणजे आपण मान्यही करायला हवं. नाहीतर पूर्वी बघा किती स्त्रिया मरायच्या, कष्ट करायच्या, पण त्यांच्या कामांना अगदीच तुच्छ असं स्थान होतं. म्हणजे काय घरात राहणारी स्त्री, घरात काम करणारी स्त्री, तिला काहीही सन्मान नाही. एखाद्या वेळेस आपण जर घरातल्यांनाच जर त्यांच्या म्हणजे त्यांना ते आपल्याकडून काम करून घ्यायचं असेल आणि आपण नकार दिला तर तेही आपल्याला सांगतात की तुला असतं तरी काय काम. पण आपण किचनमध्ये कितीतरी तासनतास उभं राहून सगळ्यांसाठी प्रेमाने जेवण बनवत असतो. तशीच आपण स्वच्छताही करत असतो. परत आपणच स्त्रिया खांद्याला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पैसेही कमावत आहोत. वर्किंग वुमनला तर किती संघर्ष करावा लागतो. कारण की ते ऑफिसला जरी गेल्या तरी त्यांच्या मेंदूमध्ये सतत घर, मुलं याच्याविषयी ना चिंता असते, काळजी असते. तेही एक वेगळं आहे. पण तरीही आपलं स्थान म्हणजे अगदी बरोबरीने मानलं जात नाही. प्रत्येक निर्णयात तुला काही समजत नाही म्हणून घेतलंही जात नाही, अशी ही सगळी व्यथा आहे. सगळ्यांचीच आहे, सगळीकडेच सेम कथा असते. बऱ्याच ठिकाणी तर स्त्रियांना बरं नसतं ना तर त्यांना कोणी जेवायला म्हणजे जेवण केलं आहे की नाही, जेवण करून घे ही म्हणायलाही कुणी नसतं. आणि त्याच वेळेस जर घरातला पुरुष आजारी असेल ना ती स्त्री 100 वेळेस त्या पुरुषाच्या मागे फिरत असते, जेवून घ्या, जेवून घ्या. म्हणून मैत्रिणींनो, मी तुम्हालाही सांगेल, तुमच्यात जी कला असेल ना त्याला नक्कीच विकसित करण्याचा प्रयत्न करा. कारण की वेळ कधीच गेलेली नसते. बऱ्याच जणांचं लवकर लग्न होतं तर एज्युकेशन अपूर्ण राहतं, तर तेही करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. प्रत्येक स्त्रीमध्ये ना एक तरी कला असते आणि ती कला आपण नक्कीच विकसित केली पाहिजे. आपला वेळ ना चांगल्या गोष्टींसाठी मार्गी लावायला हवा. निगेटिव्ह गोष्टींना आपल्या आयुष्यातून दूर करायचं आणि जेही चांगलं असेल ते घेत राहायचं. चला भेटूया आपण अशाच परत छानशा व्हिडिओसोबत. त्यानंतर मी संपूर्ण किचन, घर ना स्वच्छ करून घेतलं. जोही सामान पॅक केला होता तो मागे ठेवला.